शरणू शरणार्थी. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे शरणू शरणार्थी जोरदारमध्ये. शरणू शरणार्थी. जरा आवाज मोठा आला पाहिजे अजून. शरणू शरणार्थी. धन्यवाद. शतक महोत्सवी श्री मुरुघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताह मोठ्या दिमाखामध्ये आज या ठिकाणी सुरू आहे. या उत्सवातील बसव व्याख्यानमाला, बसव व्याख्यानमालेमधील आज तिसरं पुष्प गुंफतोय आपण. तिसरं पुष्प आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर जे.पी. माळी कोल्हापूर यांच्या देव की देव माणसं या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आजचे वक्ते आदरणीय डॉक्टर जे.पी. माळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, बसव मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना व बसव मंचावरील सर्वच उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून आजच्या या तिसऱ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न करावा. शतक महोत्सवी श्री मुरुघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव सप्ताहामध्ये तिसऱ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं वाजत राहिल्या पाहिजे. महान वक्ते या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांच्या सन्मानाने उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या तिसऱ्या पुष्पाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. स्वागत आहे, सुस्वागतम सुस्वागतम. शरणू शरणार्थी. धन्यवाद. यानंतर श्री अक्कमहादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठान या महिलांना मी विनंती करतो की आपण शिवतांडव स्तोत्र पठण या ठिकाणी सादर करावं. शंभु गिरिवर कर डमरु डिमिकि डिमिकि डिमि डिगि 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 प्रज्वलित तेजत्रय लोचन ज्वाल माल उदति आगत दस्सकि दर कुदर भय कंपित त्रिभुवन त्राहि त्राहि कर अग जग धागड़ तक तुम कर तक ताग दिगन धा 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 धागड़ तक तुम कर तक ताग दिगन धा 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 धागड़ तक तुम कर तक ताग दिगन धा 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 धा. मृत्युंजय वरता है महादेव, नटराज राज नमो है महादेव, काशी के विश्वनाथ है महादेव, हर हर में है जो बसा शंभु महादेव, हर हर में है जो बसा रुद्र महादेव, हर हर में है जो बसा शिव महादेव. जटा
विगलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका टमट्टमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम् संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगधगधगज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणं मम राधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धु बन्धुरस्फुरतिवन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि पदे दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि जटाभुजङ्ग पिङ्गल स्फुरत्फणामणिप्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्दूरस्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतवर्धरी सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसूनधूलिधोरणी विदूसराङ्घ्रिपीठभू भुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक श्रिये चिराय जायतां चकोरबन्धुशेखरः ललाटचत्वरज्वलधनञ्जय स्फुलिङ्गभाग्यपीतपञ्चसायकं नमन्निलिम्बनायकं सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तुनः पट्टिका धगद्धगद्धगज्ज्वलद्धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुजाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम करालबालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वलद्धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्र नन्दिनी कुचाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरत्कुहो निशीथिनी तमः प्रबन्धवर्धकन्दर निलिम्ब निर्झरीधर स्तनोतु कृत्ति सिन्दुर कलानिदान बन्धुर श्रियं जगद्दुरधरः प्रफुल्लनीरपङ्कज प्रपञ्चकालिमा प्रभा वलम्बिकण्ठकन्दली रुचिप्रबद्धकन्दरं स्मरचिदं पुरचिदं भवचिदं मखचिदं गजचिदान्तकचिदं तमन्तकचिदं भजे अथर्व सर्वमङ्गला कलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुरतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं महान्तकं गजान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे विभ्रम भ्रमद्भुजङ्गमश्वसत् विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालवालविमिद्धिमिद्धिमिद्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्डताण्डव शिवः जयध्वद विभ्रम भ्रमद्भुजङ्गमश्वसत् विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालवालहव्यवाटिमिद्धिमिद्धिमिद्वणन् मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्डताण्डव शिवः
दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्गरिष्ठरत्नरोष्टयो सुरुद्रिपक्षपक्षयो तृणारविन्दचक्षुषो यजामहि महेन्द्रयो समप्रवृत्तिकदा सदाशिवं भजाम्यहम् लिम्पनिर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्तदुर्मति सदा शिरस्तमञ्जलिं वहन् विलोललोललोचनोललामभारलग्नक शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरो सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् पठति प्रदोषे तस्य स्थिरामृतगजेन तुरङ्गयुक्ता लक्ष्मीं सदैव सुखीं प्रददाति शम्भुः धन्यवाद. श्री अक्कमादेवी वीरशैवमेला प्रतिष्ठानच्या महिलांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर असं शिवतांडव स्तोत्र पठण या ठिकाणी केलं. यानंतर वक्त्यांचं स्वागत लिंगायत बोर्डीचे अध्यक्ष मान्य श्री सुशील हडदरे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. साहित्य क्षेत्रातील एक अतिशय महान व्यक्ती आपणाला आज वक्ते म्हणून लाभलेली आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. यानंतर वक्त्यांचा अल्पसा असा परिचय श्री अक्कमादेवी वीरशैवमेला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आशाताई कोरे यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. शरणो शरणार्थी. सर्व डायसवरचे संचालक, प्रमुख पाहुणे, माझे सर्व पुढं बसलेले बंधू भगिनीनं, आज मी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं थोडक्यातच त्यांचं बायोडेटा किंवा हे सांगते, ओळख करून देते. प्राचार्य DG माळी, मूळ गाव वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली. शिक्षण 4थीपर्यंत गावात, सोलापुरात मॅट्रिक, सांगलीत BA, शिवाजी विद्यापीठात कमवा व शिकवा योजनेमधून MA, MPhil विजय कीर्तने यांच्या नाट्यलेखनाचा अभ्यास, PhD रणजित देसाई यांच्या साहित्याचा समग्र लक्षीय अभ्यास. प्रकाशित त्यांचे ग्रंथ पण खूप आहेत. सोबती रणजित देसाई जीवन आणि साहित्य, आकाशवेल, वेली आणि फुले, सुगंध, स्मृतिगंध, पुन्हा स्मृतिगंध, ओंजळीतील फुले, कोल्हापूरची शतमानपत्रे, डॉक्टर सुनील कुमार लवटे साहित्य समीक्षा, आधारवड सुवर्णगंध. संपादित अंक निळाई, निळू फुले गौरव अंक.
विशेष उल्लेखनीय म्हणजे सांगली व कोल्हापूर आकाशवाणीवरून विविध विषयांवर व्याख्याने प्रसारित, एम.फिल व पी.एच.डी मार्गदर्शक म्हणून शिवाजी विद्यापीठाची मान्यता. अध्यापन 1 ऑगस्ट 1980 ते 14 जून 1985 ज्योती कॉलेज बेळगाव. 15 जून 1985 पासून यशवंतराव चव्हाण KMC कॉलेज कोल्हापूर येथे मराठीचे प्राध्यापक. 1992 पासून विभाग प्रमुख. प्रशासन 22 डिसेंबर 2004 ते 30 डिसेंबर 2006 या कालावधीत यशवंतराव चव्हाण KMC महाविद्यालयाचे प्राचार्य होते. 12 ऑगस्ट 2010 ते 31 जुलै 2013 या कालावधीत राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी येथे प्राचार्य. त्यांनी निवृत्ती घेतली. दिनांक 28 फेब्रुवारी 2017 रोजी सेवानिवृत्त झाले व अनेक पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. रणजित देसाई जीवन आणि साहित्य या पुस्तकास कोल्हापुरातील छत्रपती शाहू वाचनालयाचा उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ पुरस्कार आणि राधानगरी तालुका साहित्य संस्कृती मंचचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार 2006 साली मिळाला आहे. आणि बरेच आहेत पुरस्कार. त्यात एक रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार 2011-12. वेली आणि फुले या पुस्तकास कोल्हापूर प्रेस क्लबचा विशेष ग्रंथ पुरस्कार. लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी सोलापूर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2014. करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन कोल्हापूर यांच्या वतीने आधारवड या ग्रंथास सन्मानपत्र 2024. असे हे आपल्याला अगदी चांगले वक्ते आपल्याला आज इथं लाभलेले आहेत. मी त्यांची ओळख करून थोडक्यात दिली. आता मी त्यांना आमंत्रण करते, त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू करावे. साहित्य क्षेत्रातील अतिशय महान अशी व्यक्ती आपणाला आज इथं या ठिकाणी वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. प्राचार्य म्हणून अनेक कॉलेजवर त्यांनी काम केलेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी सुद्धा त्यांनी योगदान त्यांचं फार मोठं आहे. अशी ही व्यक्ती JP माळी डॉक्टर हे या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करावी. बसव व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, ज्यांचा उल्लेख केला पाहिजे ते गुरुवर्य प्राचार्य RK स्वामी सर, मित्रवर्य ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, माझे पुतणे CA SV माळी सर, माझ्यासोबत आलेले प्राध्यापक VD नाईक सर आणि आमचे प्रिय असणारे चेंडके गुरुजी आणि या व्याख्यानमालेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनी. साधारण 50 वर्षापूर्वीचा मी या बोर्डिंगचा विद्यार्थी आहे. 1975 ते 78 या काळात पहिल्याच इमारतीमध्ये मी राहत होतो आणि कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यामुळं मी आज जरी पाहुणा असलो तर कोणी एकेकाळी या बोर्डिंगने आश्रय दिला म्हणून माझं महाविद्यालयीन शिक्षण होऊ शकलं. त्यामुळं मी या बोर्डिंगचा ऋणी आहे. ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा नाजूक आहे. समोर देऊळ आहे, बसवेश्वरांच्या नावानं ही व्याख्यानमाला आहे. हे लक्षात घेऊन मी माझे विचार व्यक्त करणार आहे. साधारण 1971 सुरेश भट यांनी एक कविता लिहिली. त्यातल्या 4 ओळी अशा होत्या: अशा कशा ज्याने त्याने गाढल्या उमेदी, असा कसा जो तो येते होतसे खरेदी, कसे पुण्य दुर्दैवी
अन पाप भाग्यशाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली. याच ओळी पुढं सिंहासन या चित्रपटामध्येही आल्या. या देशातील सध्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती कशी आहे हे या 4 ओळीतून लक्षात येतं. अशा परिस्थितीत आपण या विषयाचा विचार करायचा आहे. मी सुरुवातीला म्हणालो की देव हा महत्त्वाचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. देवाच्या विरोधी बोलणं कठीण आहे, बोलू नये. पण ज्यांचं मत असेल त्यांना ते मत व्यक्त करायचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेला आहे. साधारण समाजाची एक रीत असते, एक समाज व्यवस्था असते. मी सकाळी एका माझ्या मित्राच्या घरी फोन केला. त्या मित्राच्या मुलाने फोन घेतला. काय चाललंय म्हणालो. मुलगा म्हणाला, आई पेपर वाचते आहे, बाबा पोहे करतायत. एक क्षणभर कसं तरी वाटलं, कारण आपल्याला उलटं ऐकायची सवय आहे. आई पोहे करते, बाबा पेपर वाचतायत हे आपण रोज ऐकत होतो. हा विषय असा आहे, न सुटणारा प्रश्न आहे. देव आहे की नाही? आहे आणि नाही. काही लोकांच्या मते आहे, काही लोकांच्या मते नाही. वेगळ्या भाषेत सांगायचं तर हा सीमा प्रश्न आहे, सुटता सुटत नाही आहे. पण तरीही मी सुरुवातीला म्हणालो की देव मानण्याचा आणि न मानण्याचा आपल्याला अधिकार आहे. ज्ञानेश्वरांनी जे म्हटलं, जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात सर्वांना त्या पद्धतीनं वर्तमान काळात 90% लोक देव मानतात, 10% लोक या देशामधले देव मानत नाही. जे मानतात त्यांना मानण्याचा अधिकार आहे, घटनेने दिलेला मूलभूत हक्क आहे. कलम 25 ते 28. ॲडव्होकेट सूर्यवंशी समोर बसल्यामुळं कायद्याच्या भाषेतही मुद्दाम सांगितलं की ज्यांना मानायचं आहे त्यांना मानण्याचा अधिकार आहे आणि ज्यांना मानायचा नाही त्यांना न मानण्याचा अधिकार आहे. कारण हा मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट्स. डॉक्टर श्रीराम लागूंनी परमेश्वराला रिटायर करा असं सांगितलं. महात्मा फुल्यांनी निर्मिक हा शब्द वापरला आहे. ही काहीतरी शक्ती आहे, कुठंतरी त्याचं अस्तित्व आहे, पण ते दृश्य स्वरूपात नाही, मूर्तीमध्ये देव नाही. पण ही काहीतरी शक्ती आहे, तो जो निर्मिक, सगळ्या विश्वाचा निर्माता, नियंता तो कोणीतरी आहे, अशी भूमिका फुल्यांनी मांडलेली आहे. मी त्याचा विचार करत होतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला जो फरक आहे तो लक्षात घेत होतो. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. या विषयाचं चिंतन सुरू असतानाच मला सिने क्षेत्रातल्या 2 माणसांच्या बद्दल
एकाविषयी ऐकायला मिळालं, दुसऱ्याविषयी वाचायला मिळालं. माझे निळू फुले उर्फ निळू भाऊ यांच्याशी जवळचे संबंध होते, मैत्री होती. आमचं जाणं येणं होतं, गप्पा गोष्टी होत्या, पत्रव्यवहार होता. बऱ्याच वेळेला आम्ही गप्पा मारत बसायचो. जवळजवळ 20-22 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांची माझी मैत्री झाली. एकदा ते बोलता बोलता असं म्हणाले, मी देव मानत नाही. निळूभाऊ म्हणाले, मी देव मानत नाही, पण महात्मा गांधी, डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, यशम जोशी इत्यादी देव माणसं होती असं माझं मत आहे. याच दरम्यान पुढं कधीतरी सकाळच्या 7 ऑगस्ट 2011 या दिवसाच्या सप्तरंग पुरवणीत रविवारच्या नाना पाटेकर यांच्याविषयी श्रीकांत गद्रे यांचा एक लेख मला वाचायला मिळाला. त्यात त्यांनी लिहिलं होतं, वर्षातले 10 दिवस नाना सर्व कामं सोडून घरी असतो. गणपती हे त्याच्या घराण्याचं आराध्य दैवत. याचा अर्थ त्याची गणपतीवर खूप श्रद्धा आहे असं नाही. पहिली श्रद्धा आई वडिलावर आणि मग गणपतीवर. हे वाचल्यानंतर माझ्या मनातली चक्र फिरायला लागली. आधी काय? आधी देव का आधी देव माणसं? याच दरम्यान कधीतरी मला तुकारामाच्या एका अभंगातील एक ओळ वाचनात आली. तुकारामाने असं म्हटलं, देव घालावे परते, संत पूजावे आरते. देव आणि संत एकदम समोर आले तर देवाला परत घालावं, देवाकडं दुर्लक्ष करावं, संतांचं स्वागत करावं, संतांची आरती करावी, संतांना प्राधान्य द्यावं, म्हणजे देवापेक्षा माणसाला प्राधान्य द्यावं. या सगळ्या विचारांचं चिंतन जेव्हा सुरू झालं, चक्र फिरू लागली, मग माझ्या डोक्यात आलं की आमच्या कोल्हापूरजवळचा ज्योतिबा महत्त्वाचा की ज्योतिबा फुले महत्त्वाचा? देव भरपूर आहेत. देवच देव चोहीकडे, गेला माणूस कुणीकडे, अशी आज अवस्था झालेली आहे. या देशात देवालय आणि झोपडपट्ट्या भरपूर वाढत आहेत. केवळ देवालय वाढत नाहीत, चर्चही वाढत आहेत, मशिदीही वाढत आहेत. लोक अधिक धार्मिक होत आहेत, पण दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्याही वाढत आहेत. त्याचं चिंतन आपण करत नाही आहे. साधारणपणे आपण कुणाला देव मानतो? परंपरेनुसार मातृदेवो भव, आई ही आपली पहिली देवता आहे. पितृदेवो भव, पित्याला आपण देव मानतो. गुरुदेवो भव, गुरुला आपण देव मानतो. आता हे खरं आहे, आईला देव मानावं, वडिलांना देव मानावं, गुरुला देव मानावं, मग देवाला काय मानावं? मला जर विचारलं आधी आई बाबा का साई बाबा, तर मी सांगणार आधी आई बाबा मग साई बाबा. याचं कारण आहे, आई वडिलांना न सांभाळणारे,
आईवडिलांचं पालनपोषण न करणारे, आईवडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणारे सतत तीर्थयात्रा करतायत, कुठल्या तरी देवळात देणग्याही देत आहेत. ही फरशी यांनी बसवली, ही खोली यांनी बांधली असं वाचायलाही मिळतं. माझ्या दृष्टीनं हे चुकीचं आहे, निरर्थक आहे, निषेधार्ह आहे. आईवडिलांना सांभाळून हे करत असाल तर त्याचं स्वागत आहे, पण आईवडिलांना सांभाळत नाही आणि हे सगळं करताय. पतीशी प्रतारणा करणारी स्त्री जर नित्यनेमानं तिरुपतीला जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे? पत्नीशी प्रतारणा करणारा पती जर नित्यनेमानं रामाच्या मंदिरात जात असेल तर त्या घरातल्या सीतेनं काय करायचं? म्हणून माझ्या दृष्टीनं ते देवळात जाणं महत्त्वाचं नाही, घरातली जिवंत व्यक्ती सांभाळणं महत्त्वाचं आहे. देवळात जाऊ नका असं माझं म्हणणं नाही आहे. प्राधान्य कशाला? तुकारामांनी सांगितलं तेच की प्राधान्य हे माणसाला आहे. माणूस आहे म्हणून देव आहे. त्या देवालयाची व्यवस्था आपण करतोय, त्या देवाची निर्मिती आपण केलेली आहे. हे सगळं, ही सगळी यंत्रणा आपण राबवतोय. त्या देवावरच्या श्रद्धेपोटी ही श्रद्धा असली पाहिजे, त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होऊ नये. म्हणजे काय? हिंदीमध्येही तेच आहे, देवच. तुम्हाला काही काम करून घ्यायचं आहे तर काय म्हणतायत? पैसे देव आपका काम होगा. म्हणजे पैसा हा देव. पैसे देव आपका काम हम करेंगे. ते तिथंही पैसा हाच देव आहे. मग प्रश्न पडतो की मूर्ती की जिवंत व्यक्ती? महत्त्व कशाला? जिवंत व्यक्तीला महत्त्व का मूर्तीला? मूर्तीला विरोध नाही, मूर्ती आपण नाकारत नाही, पण अधिक महत्त्व, अधिक प्राधान्य हे जिवंत व्यक्तीला द्यावं. आपण गर्दी पाहतो, पंढरपूरला 10-10, 20-20 लाख लोक जमतात. मी मध्ये अजमेरच्या दर्ग्यातही गेलो होतो, प्रचंड गर्दी होती. जे आता आपल्याकडं कुठल्याही धर्माच्या देवळाच्या, मशिदीच्या, चर्चच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी होते. पण महत्त्व कशाला द्यायचं? आपण देवळात जातो, नमस्कार करतो, दक्षिणा ठेवतो, बाहेर येतो, एक भिकारी थांबलेला असतो, तो तुम्हाला पाया पडत असतो. आत तुम्ही पैसे देऊन, देवाच्या पाया पडून, तिथल्या माणसाच्या पाया पडून पैसे देऊन बाहेर येता, त्याला माझा विरोध नाही आहे. पण बाहेर आल्यावर तो भिकारी तुमच्या पाया पडत असतो, तो अंध असतो, तो अपंग असतो, तो वृद्ध असतो, तो तुम्हाला 1 रुपया 2 रुपया मागत असतो आणि तुम्ही काय सांगताय? सुट्टे नाहीत. आज सांगताय का? सुट्टे नाहीत म्हणून आज सांगत नाही. बाहेरच्या माणसाला सांगू नका, कारण त्याला गरज आहे. तो उपाशी आहे, तो भिकारी आहे, तो वृद्ध आहे आणि खरा देव तिथं आहे. म्हणून देवाला विरोध नाही आहे, देव भोळेपणाला विरोध आहे. देवाच्या नावानं ज्या वाईट गोष्टी चालत आहेत, जो बाजार मांडला जातो, महात्मा फुल्यांनी स्पष्ट सांगितलं आहे सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात की देवाला, त्यांनीही देव, ईश्वर हे सगळे शब्द त्या पुस्तकात वापरलेले आहेत. ते म्हणतात देवाला मध्ये दलाल नको, मध्यस्थ नको, आपण आणि देव. आणि मधल्या दलालांच्या मार्फत देवाच्या नावानं जी मंडळी पोट भरतायत, अनेक उचापती करतायत. आता रोज टी व्हीवर आपण काय पाहतो? दिवसभर पूर्वी आसाराम बापूबद्दल आम्ही पाहत होतो,
तो आता आत कोठडीतच आहे. आता आपण अशोक खरातबद्दल पाहतोय. हे सगळं त्यांनी देवाच्या नावानं केलेलं आहे. चमत्कार, अमुक अमुक असं केलास तर तुला देव प्रसन्न होतो. देवाच्या नावानं या ज्या गोष्टी चालत आहेत त्याला आपण विज्ञान युगामध्ये विरोध केला पाहिजे. याच काळात सकाळमध्येच मला एक कविता वाचायला मिळाली. संजय फलके या शिरूर तालुक्यातल्या एका कवीची ही कविता आहे, छोटी. त्या कवितेचं नाव आहे देव. कवी असं म्हणतो, देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. देव मानावा की मानू नये या भानगडीत मी पडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचे काही अडत नाही. ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. ज्यांना देव नकोच आहे त्यांच्यासाठी तो भास आहे. आस्तिक नास्तिक वादातही मी कधी पडत नाही. त्या कवीच्या आणि माझ्या भावनेमध्ये बराचसं साम्य आहे. हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही. पाव किलो पेड्यापोटी मोठा लाभही मी चाहत नाही. देव काही मागत नाही. जो स्वतःच भरभरून देतो, हे सगळं जर त्याचंच असेल तर त्यातलं थोडं त्याला देण्यामध्ये काय अर्थ आहे. जो स्वतःच भरभरून देतो त्याच्या पुढे मी कुडत नाही. आणि शेवटी ते म्हणतायत, जे होणारच आहे ते कधी टळत नाही. खाटल्यावर बसणाऱ्यांना हरीकडून काही मिळत नाही. कष्टा वाचून काही मिळण्यासाठी देवापुढे मी रडत नाही. आपल्या मान्यते वाचून देवाचे काही अडत नाही. या कवितेनंतर माझं लक्ष गेलं, जे देवाविषयी सांगितलं जातं कुराणापासून, पुराणापासून, बायबलपासून, ग्रंथसाहिबपासून, सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या धर्मग्रंथामध्ये हे सांगितलं की ईश्वर सर्वत्र आहे. आपण सर्व त्या परमेश्वराची लेकरे आहोत. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र हा देव आहे. तो पंढरपुरातच आहे, तुळजापुरातच आहे, इथल्या कुठल्या मंदिरातच आहे असं नाही आहे. तो सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. तो सगुण साकार आहे आणि निर्गुण निराकार आहे. संत साहित्यामध्ये आम्ही हे सर्व वाचलं. मला एक संस्कृत श्लोक वाचायला मिळाला ह्या दरम्यान. श्लोक असा आहे, न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावही विद्यते देवा तस्माद भावो ही कारणम. यामध्ये पुन्हा हेच सांगितलंय की देव हा लाकडात नाही आहे, दगडात नाही आहे, मातीच्या मूर्तीत नाही आहे. देव हा भक्ती भावनेत असतो. म्हणून भाव हाच देव. तुमच्या मनात भक्ती असेल, श्रद्धा असेल तर त्यातच तो देव आहे. कबीराचा एक दोहा मला मग वाचायला मिळाला. कबीर आपल्या दोह्यामध्ये असं म्हणाले, पाहन पूज के हरी मिले तो मैं पूजू पहार. पाहन पूज के हरी मिले तो मैं पूजू पहार. ताते यह चाकी भली पीस खाय संसार. कबीर असं म्हणतायत, दगडाच्या मूर्तीची पूजा करून जर परमेश्वराचा साक्षात्कार होत असेल तर मी
पर्वताची पूजा करेन, छोट्या दगडाची का? मी सगळ्या पर्वताचीच पूजा करेन, लहान दगडाचा नाही. आणि त्यापेक्षा मी जात्याची पूजा करेन. आता नव्या काळामध्ये खलबत्ता, जातं, उकळ, मुसळ, पार हे सगळं आता नव्या पिढीला प्रदर्शनात ठेवावं लागेल. आता सगळा मिक्सर कुकरचा जमाना आला आहे. पण कबीरदास म्हणतायत की मी जात्याची पूजा का करेन, त्या दगडाची का पूजा करेन, तर रोजच्या स्वयंपाकाला लागणारं पीठ तरी त्यामुळं मिळेल. बसवेश्वरांनी हेच सांगितलंय, कायक वे कैलास, वर्क इज वर्शिप, श्रम हाच देव. मी मराठीचा प्राध्यापक असलो तरी माझी मातृभाषा कन्नड आहे. मी सगळी कन्नड मला वाचता येत नाही, पण घरातच वाचायची सोय आहे. माझी पत्नी कर्नाटकची असल्यामुळं आणि आता बहुतेक सगळ्या वचनांचं मराठीत भाषांतरी झालंय. बसवेश्वरांनी हेच सांगितलंय, तुम्ही कष्ट करा, तुम्ही श्रम करा, तुमचं कर्तव्य करा, त्यामध्येच परमेश्वर आहे. ज्ञानेश्वरांनी एका ओवीमध्ये असं म्हटलं, निर्जीवा दगडांची काय करीशी सेवा. हे ज्ञानेश्वर म्हणतायत, ज्ञानाचा ईश्वर. निर्जीवा दगडांची काय करीशी सेवा, तो तुझं निर्दैवा देईल काय? तो तुला काय देईल? आणि म्हणून ज्ञानेश्वर त्याच पुन्हा सांगतायत, देव जवळी असता, देव लांब कुठं नाही आहे, तो तुझ्यात आहे, तुझ्या जवळ आहे. जाशी आणा तीर्था, तुझ्या घरात देव आहेत, देवी आहे, देव आहेत, तुझ्या घरात आहेत, त्यांनी तुला जन्म दिलाय, तेच खरे देव आहेत. मुकलाशी आता म्हणे देवा, जाशी आणा तीर्था, कशाला देव तीर्थयात्रेला जातोस, त्याची गरज नाही आहे. मग तुकारामाने हेच सांगितलंय, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्रामध्ये देव नाही आहे हे तुकाराम महाराज सांगतायत. सज्जन माणूस, सभ्य माणूस, शीलवान माणूस, तो देवच आहे, तो देवासारखा आहे. देव देव म्हणजे काय, तिकडं जायचं कारण नाही आहे. म्हणून तुकारामाने एक व्याख्या केली, संत कुणाला म्हणावं, देवासारखा माणूस कुणाला म्हणावं. तुकाराम सांगतायत, अंतरीचा निर्मळ, वाणीचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो, तो संत असतो. गळ्यात माळच घालायला पाहिजे असं नाही, भगवी वस्त्र परिधान करायला पाहिजे असं नव्हे. आणि सगळी भगवी वस्त्री परिधान करणारी माणसं हे देवासारखीच असतात असंही समजायचं कारण नाही. वृत्तपत्रामध्ये आपण अनेक बातम्या वाचत असतो. म्हणून तुकारामांनी हेही सांगितलं, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दयाळू वृत्तीनं वागत असाल, क्षमाशील असाल, शांती असेल, तर तिथं तो देव राहतो. माय बापे केवळ काशी. तुकाराम पुन्हा सांगतायत, माय बाप, आई वडील हे तुमचे खरे देव आहेत. नच जावे तीर्थाशी, त्यासाठी तीर्थयात्रेला जाऊ नका. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. पुन्हा पुन्हा संत का सांगतायत, माझ्या डोक्यात एक विचार आला. आपण सतत वृत्तपत्र वाचतो. एक तुम्हीही बारकाईनं चिंतन करा, मी काय म्हणतो ते पटलं तर स्वीकारा, नाहीतर सोडून द्या. अनेक बातम्या येतात, गाड्यांचे अपघात होतात. 4 ठार, 7 ठार, 15 ठार, 20 ठार, 2 ठार. शेवटी एक वाक्य असतं,
हे सर्व अमुक देवाच्या दर्शनाहून परत येत होते. हे सर्व अमुक अमुक या देवाच्या दर्शनासाठी निघालेले होते. इतर कारणाने अपघात होत नाहीत असं माझं मत नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. पण 90% अपघात, तुम्ही बातमी वाचा, वर बातमी वाचली की मी खाली बघतो कुठं निघाले होते, कुठून येत होते, का होतं असं. मला असं वाटतंय की त्या देवाला वाटत असेल कामधंदा सोडून, तुमचा व्याप सोडून, देव तिथंच नाही आहे हो, तो इथंही आहे ना. इथून तुम्ही विठ्ठलाला नमस्कार केलात तर तो पंढरपूरला पोचतो. इथून तुळजापूरला आपला नमस्कार पोचतो. इथून कोल्हापूरच्या आमच्या अंबाबाईला, महालक्ष्मीला तुमचा नमस्कार पोचतो. आपल्या गणपतीलाही, सांगलीचं आराध्य दैवत, इथून केलेला नमस्कार पोचतो. तिथंच जायला पाहिजे असं नाही आहे. सगळे व्याप सोडून, बऱ्याच वेळेला काही मंडळी रेल्वेनं बिगर तिकीट, कशाला? त्यामुळं देवाला जाणाऱ्यांचे जास्त अपघात होतात. अपघात होणं हे वाईट आहे, लोक मरणं हे वाईट आहे, दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे. पण सगळ्या संतांनी जाऊ नका त्याची गरज नाही, गेलंच पाहिजे असं नाही, तरी लोक जात आहेत. कारण तुकारामाने काय सांगितलं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि काय सांगायचं? तो देव आहे, तो खरा साधू आहे. साधू कुणाला म्हणायचं हाही प्रश्न आहे. कारण मगाशी मी दोघांचा उल्लेख केला, असे गावोगावी आहेत, त्या त्या भागात आहेत, देवाच्या नावानं कोट्यावधी रुपयाची इस्टेट मिळवणारी मंडळी आहेत. साधू म्हणजे काय? साधू, सा म्हणजे सहा, सहा शत्रू, सहा दुर्गुण, सहा अवगुण, त्यालाच षड्रिपू म्हणतात. एकनाथ महाराजांनी जी भारुडं लिहिली विंचू, तो तोच आहे. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि माया, हे सहा शत्रू आहेत. हा विंचू चावतो आणि माणूस मग कसा वागतो आपल्याला माहीत आहे. शक्यतो तो कुणाला, तुम्हा आम्हाला चावू नये. कारण तो चावल्यावर काय होतं? जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे, तुम्ही आम्ही सभ्य माणसं आहोत, आपल्याला तो चावू नये. म्हणून आपल्याला दिसतात ते साधू नव्हेत. गाडगे महाराज खरे साधू होते, तुकडोजी महाराज हे साधू होते. त्यांना आपण साधू, आमचे सिद्धेश्वर महाराज विजापूरचे, त्यांच्या पुढं आपण नतमस्तकच व्हायला पाहिजे. बँकेत अकाउंट नाही, एवढा साधेपणा, खिशात 1 रुपयाही नाही, बँकेत अकाउंट नाही, एवढा मोठा माणूस, एवढा मोठा संत, एवढा मोठा महापुरुष मी तरी पाहिलेला नाही. त्यांना पाहिलं की नमस्कार नव्हे नतमस्तक व्हावं असं वाटायचं. पण अशा लोकांची संख्या कमी आहे. आपल्याला संतांची, सज्जनांची, साधूंची पारख करता आली पाहिजे, त्यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे. जे चांगलं आहे, जो सज्जन आहे, आत्ताच तुकारामांनी सांगितलं, अशांच्या पुढं आपण नतमस्तक व्हावं. पण ज्यांच्या कारवाया पाहिल्यानंतर मस्तक फिरतं, त्या अशोक खरातच्या दिवसभर कारवाया पाहिल्या तर मस्तक फिरतं असल्या लोकांना तुकारामांनीच सांगितलंय,
मोजून माराव्या पैजारा, हे तुकारामांनीच सांगितलंय. अशा लोकांना काय करावं, आणि म्हणून आपण खरं काय आहे, सत्य काय आहे, देव नेमका कुठं आहे, तो कशा स्वरूपात आहे, आपण कसं वागावं, सत्य समजून घ्यावं, तथ्य कशात आहे ते समजून घ्यावं. दाभोळकर हेच सांगत होते, श्रद्धेला विरोध नाही, श्रद्धा बाळगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो घटनेने दिलेला आहे. कुणालाही कुणाच्या भावना दुखावण्याचा अधिकार नाही आहे. देव मांडण्याचाही अधिकार आहे, देव न मांडण्याचाही अधिकार आहे. म्हणून एक गोष्ट सांगितली जाते की माणसं दोन ठिकाणी खरं बोलतात. इतर वेळा काही ठिकाणी लोक खोटं बोलतात. वकील साहेब, कोर्टातल्याबद्दल मी बोलत नाही. माणसं दोन ठिकाणी खरंच बोलतात. एक, देवासमोर हात जोडून, देवा माझ्याकडून असं असं झालेलं आहे, माफ कर. म्हणजे माणूस शांतपणे देवासमोर जातो आणि जे काही आपल्या मनात असेल, चुकलं असेल तर देवाला सांगतो असं झालंय. आणि दुसरं ठिकाण आहे दवाखाना. डॉक्टर समोर माणसं खरं बोलतात. एक वेळ माणूस देवासमोर खोटं बोलू शकतो, कारण देव आपल्याला प्रतिप्रश्न विचारत नाही, कारण देवाला बोलता येत नाही. आजपर्यंत कोणताही देव बोललेला नाही आहे. देव बोलत नाही, देव काही खात नाही. आपण सगळं ठेवतो देवासमोर, देव खात नाही. कापलेलं बकरं माणसं खातात, कुठलाही देव खात नाही. डॉक्टर समोर तुम्ही खरं बोलावं लागतं, कारण डॉक्टर तुम्हाला विचारतो, पावसात भिजला नाही मग सर्दी झाली कशी, तेलकट खाल्ला नाही मग खोकला लागला कसा, तिखट खाल्ला नाही मग अमुक अमुक का व्हायला लागलंय, अमुक अमुक झालं नाही मग तमुक तमुक कसं झालं. देवासमोर आपण खरं बोलतो, बोलावं लागतं. आणि म्हणून खरं काय आहे, मी संतांचं सांगितलं, कबीरांचं सांगितलं, मराठी भावगीतांचा अभ्यास मी करत होतो. या निमित्तानं मला हा एक छंद लागला की देव खरंच कुठं आहे, आपण शोध घेऊया, देव कशात आहे. वंदना विठणकरांचं भावगीत सगळ्यांना माहिती आहे. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. कशाला रावळी मंदिरी शोधता, आपल्या अंतरी देव आहे. मंगेश पाडगावकरांनी लिहिलंय, कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तुमच्या हृदयातच आहे, कशाला बाहेर शोधायला जाता. मी मगाशी म्हणालो, मी मराठीतलं वाचत होतो, ऐकत होतो, तसं कन्नड भजनही मी ऐकतो गावी गेल्यानंतर. एका भजनामध्ये असं कन्नडमध्ये विचारलंय, ಎಲ್ಲಿಹಾನ ಪರಮಾತ್ಮ ಎಲ್ಲಿಹಾನೋ ಬಲ್ಲಂತ ಜ್ಞಾನಿಗಳ ಬಲ್ಲೆಹಾನೋ. परमात्मा ಎಲ್ಲಿದಾನ, परमेश्वर कुठं आहे. ಎಲ್ಲಿಹಾನ ಪರಮಾತ್ಮ ಎಲ್ಲಿಹಾನೋ ಬಲ್ಲಂತ ಜ್ಞಾನಿಗಳ ಬಲ್ಲೆಹಾನೋ. बल्लांता ज्ञानिगळ, ज्ञानी पुरुष, ज्ञान हाच ईश्वर, तो आमचा ज्ञानेश्वरी लिहिणारा ज्ञानेश्वर. ज्ञान हाच ईश्वर, कशाला बाहेर शोधता. ಶಿವ ನಿನ್ನಲ್ಲೇ ಹಾನೋ ನೀ ನೋಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದರೆ ಇಲ್ಲ, ಶಿವ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ವಾಡ್ಡರ್ ತಿಮ್ಮೈ ಕಟದ ಮಾಡಿದನ ಗುಡಿಯಾಗಿನ ಕಲ್ಲ.
ಗುಡಿಯಾಗಿನ ಕಲ್ಲ वाड्डर तिम्मय कटद ಮಾಡಿದ त्या वडार माणसानी तो दगड या पद्धतीनं तयार केला आहे. तो तुझ्यातच आहे, तुझ्या जवळ आहे, तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या सावता माळीने हेच सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अरणपासून पंढरपूर जवळ आहे, पण हा सावता माळी कधी गेला नाही. तो म्हटला माझ्या मळ्यात आहे, ही माझी जी पिकं आहेत माझ्या शेतातली, हाच माझा विठ्ठल आहे. या पिकाच्या रूपात तो डोलतोय. नरहरी सोनाराने हेच सांगितलं, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. मी सोनार आहे, माझं काम करतोय, त्यातच मला हा देव दिसतोय, भेटतोय. सेना नावीने हेच सांगितलं, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. आम्ही वारीक आहोत, आम्ही वारकरी आहोत, आम्ही परमेश्वराचं चिंतन करतोय, पण माझं कर्तव्य करत करत व्यवसायातच विठ्ठल शोधण्याची आमच्या सर्व संतांची ही भूमिका आहे. संतांनी हेच सांगितलं, जीव आणि शिव हे वेगळे नाहीत, आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नाहीत, भक्त आणि भगवंत हे वेगळे नाहीत. यालाच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये आणि अमृतानुभवमध्ये अद्वैतवाद सांगितला आहे. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे एक. अद्वैतवाद त्यालाच ज्ञानेश्वरांनी पुढं चिद्विलासवाद, चिरकाल सतत आपल्यामध्ये त्याचा सहवास आहे. कवी कुसुमाग्रजाने एका कवितेत हेच सांगितलं, प्रेम क्षमा आणि शांती यामध्ये वसतो परमेश्वर. परमेश्वर कुठं आहे? तो इथंच आहे. आणि म्हणून देव आम्ही विद्यार्थ्यांना सांगत होतो, कारण आम्हाला दिसायचं आमच्या कॉलेजच्या परिसरात 2 मोठी देवळं होती. रोज जाता येता आम्हाला विद्यार्थी दिसायचे नाहीत. फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मात्र विद्यार्थी हळूहळू देवळात दिसायला लागायचे. फॉर्म भरला, मग आम्ही त्यांना वर्गात सांगायचो, देव तुम्हाला पास करत नाही आणि देव तुम्हाला नापासही करत नाही. तुम्ही अभ्यास केलात तर पास व्हाल, अभ्यास नाही केलात तर नापास व्हाल. अभ्यास देव करतो का? नाही करत. तुम्ही शेतात पेरलाच नाही तर पीक येणार नाही. त्या परमेश्वराने आम्हाला ह्या वर्षी काही दिलंच नाही, तू पेरलास तर देणार ना. त्यामुळं देव हा तुमच्या कष्टात आहे, तुमच्या कर्तव्यात आहे, तुमच्या निष्ठेत आहे, तुमच्या श्रद्धेत आहे, तुमच्या भक्तीत आहे. त्यासाठी वेगळा आटापिटा करायचं कारण नाही. सगळ्यांना देव कुठंतरी भेटतो. देवाच्या रूपात माणसं भेटत आहेत आणि माणसाच्या रूपात देव भेटतो. त्या अर्जुनाला श्रीकृष्ण भेटला ना, जेव्हा तो संभ्रमावस्थेत सापडला तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्ण भेटला. विवेकानंदांना रामकृष्ण भेटले. कुंतीने टाकून दिलेल्या त्या कर्णाला राधा भेटली, नाहीतर त्या बाळाचं काय झालं असतं. आईने कुठंतरी टाकून दिलं रानावनात. ती राधा भेटली आणि तिनं त्याचं पालन पोषण केलं. मग तिला देव का मानायचं नाही? तीच त्याच्या दृष्टीनं देवच ठरली. गांधीजींना गोखले भेटले, गोपाळकृष्ण गोखले भेटले. आमच्या बॅरिस्टर PG पाटील सरांना कर्मवीर भाऊराव पाटील भेटले. ND पाटील सरांना खैरमोडे गुरुजी भेटले. आमच्या गोविंदराव पानसरेंना पत्की गुरुजी भेटले. आमच्या गोपीनाथ मुंडेंना कुठंतरी प्रमोद महाजन भेटले. त्यांचं आयुष्य बदललं. एवढं कशाला?
नारायण राणे, मनोहर जोशी, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे ह्या चौघांना जर बाळासाहेब ठाकरे भेटले नसते तर ह्या चौघांचं पुढच्या आयुष्यात काय झालं असतं. म्हणजे कुणीतरी देवाच्या स्वरूपात या लोकांच्या आयुष्यामध्ये असं कुणीतरी भेटतं आणि आयुष्य बदलून जातं. महिला मंडळ मोठ्या संख्येने आहे. मला आठवण आली सावित्रीबाईंची. पुराणातली सावित्री झाली का नाही माहीत नाही. सती सावित्री यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणं शक्य आहे का? मेलेला माणूस जिवंत होतो का? पण ठीक आहे, श्रद्धाच आहे. पण मला सावित्री महत्त्वाची वाटते ती ज्योतिबांची. ती सावित्री जर झाली नसती, ज्योतिबाने तिला जर शिकवलं नसतं तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला मंडळ आज इथं आलं असतं का? जी सावित्री ही तुमच्या दृष्टीनं देवता आहे. जर मला 4थीपर्यंत मी गावात होतो पण मला काही फारसं मराठी बोलता येत नव्हतं. आम्ही घरी कन्नडच बोलत, शाळेत सगळं कन्नडच होतं. मी सोलापुरात गेलो आणि आरबी जाधव नावाचे इस्लामपूर जवळच्या पेठचे शिक्षक भेटले आणि मी बोलायला शिकलो. माझे चुलते तर होतेच, शिवबाळ काकांची प्रेरणा होतीच, पण आरबी जाधव सर भेटले आणि मी बोलायला लागलो. मी भाषणं करू लागलो, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊ लागलो, बक्षिसं मिळवू लागलो. पुढं मी कॉलेजला इचलकरंजीला आलो, तिथं सगळं यादव सर भेटले. त्यामुळं मला मराठीची आवड लागली. मी कानडी मातृभाषिक पण मराठीचाच प्राध्यापक होणार ही जिद्द मनात निर्माण झाली. मग माझ्या मनात आता विचार आला, हायस्कूलला असताना आरबी जाधव आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर जर सगळं यादव भेटले नसते तर आज मी तुमच्यासमोर वक्ता म्हणून आलो नसतो. हे कुणीतरी भेटलं. साधी कल्पना करा, देवाच्या रूपात माणसं भेटतात, माणसाच्या रूपात देव भेटतो. एक गोष्ट सांगायची की नाही ह्या संभ्रमात होतो. ही गोष्ट सांगितली पाहिजे. मला कधीतरी सांगलीत ही गोष्ट सांगायची होती आणि अजितराव समोर आहेत, मला तो क्षण आठवतो. 1977 साल होतं. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. मी ह्या बोर्डिंगमध्येच राहत होतो. सकाळी सकाळी अजितरावांच्या घरी गेलो होतो. आम्ही दोघं एका ठिकाणी जेवायला गेलो होतो. आप्पा दडगे बरोबर, त्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो. जेवून परत येत होतो, गाडीचा अपघात झाला. एक मुलगा गाडीखाली सापडला. 2 दिवसानं दुर्दैवानं दादा आत्माराम बंडगर, त्या मुलाचं नाव, 6 वर्षाचा मुलगा मरण पावला. ठीक आहे, घटना घडली, अपघात झाला, पोलीस केस झाली, चौकशी सुरू झाली आणि मग मला आणि अजितरावना पोलीस स्टेशनचे हेलपाटे सुरू झाले. हे सगळं सुरू होतं, जाब सुरू होते. एक दिवस सकाळी, कारण बोर्डिंगमध्ये मला भीती वाटायची की त्यांचं कुणीतरी येईल, मला काहीतरी विचारतील. मी त्यांच्या घरी जाऊन बसलो होतो. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी चालू होती. शिवाजी पुतळ्याजवळ अपघात झाला होता. शेजारी त्यावेळी नगरपालिका होती. नगरपालिकेचे काही कर्मचारी काही काम करत होते. त्यातल्या 1-2 मुकादमाना पोलिसांनी चौकशीला बोलवलं की तुम्ही हा अपघात पाहिला का, पोरगं कुठून आलं, गाडी कशी निघाली, त्यांच्या पद्धतीनं. मी आत बसलो होतो. एक मुकादम घरात आला. दाजी, नावच भगवानराव सूर्यवंशी आमचे दाजी. त्यांना तो सांगू लागला,
त्याला माहीत नाही मी आत बसलोय. दाजींना तो सांगायला लागला, दाजी आपण अजित बापूंना वाचवायचं, आपण मार्ग काढायचा. ते म्हणले काय मार्ग काढायचा? तो गाडी जो दुसरा मुलगा होता ना म्हणले शेजारी बसलेला, तो गाडी चालवत होता असा मी जबाब देतो. ते बघा, जर त्यांनी तसा जबाब दिला असता आणि जर दाजींच्या मनात एवढं जरी आलं असतं आपल्या मुलाला वाचवायचं, आणि हा कुठला तरी दुष्काळी भागातला आलेला मुलगा कोण विचारणार? पण दाजी म्हणले तुला तो दुसरा मुलगा कोण आहे माहिती आहे का? तो आमचाच आहे, चल इथून निघ बाहेर. दाजीनी अक्षरशः त्या मुकादमाला हाकलून लावला. मला आजही ते आठवतं. जरा जरी दाजींच्या मनात काळं बेरं आलं असतं तर हा जीपी माळी कुठंतरी कोठडीत थांबला असता. पोलिसांनी 4 मारल्यानंतर मी हो म्हणालो असतो. अजितराव सुटले असते, केसचा निकाल काही लागला असता आणि मला खडी फोडावं लागलं असतं, पण हे झालं नाही. त्या दिवशी भगवानराव सूर्यवंशी हे माझ्या दृष्टीनं प्रत्यक्ष भगवान ठरले. अशा पद्धतीनं आयुष्यात कुठल्या तरी कारणानं, कुठल्या तरी मार्गानं देव भेटत असतो. कडक ऊन आहे, तुम्ही रस्त्यावर थांबलाय, रिक्षाही येत नाही आहे, आणि एक कार गाडी तुमच्यासमोर येऊन थांबली. तो म्हटला सर चला की. काय म्हणतो मनात आपण? देवासारखाच आलास, देवच भेटलास. मुसळधार पाऊस पडत असेल, वीज चमकत असेल, अंधार पडलेला असेल, लाईट गेलेली असेल, आणि एक कारगाडी तुमच्यासमोर येऊन थांबली. का इथं का थांबलाय, चला की घरी सोडतो. काय वाटेल आपल्याला? देव म्हणजे दुसरं कोण? असा देव भेटतो. म्हणून आपल्या दृष्टीनं ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा महाराष्ट्र घडवला, उभा केला, स्थापन केला, ते छत्रपती शिवाजी महाराज हे आपले देवच आहेत. ज्यांनी या देशाला घटना दिली, कालच आपण ज्यांची जयंती साजरी केली, ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या दृष्टीनं देवच आहेत. मगाशी सांगितलं बॅरिस्टर पी.जी. पाटील, आईविना पोरकं पोर, आजी सांभाळते कौलापुरात, वडील प्राथमिक शिक्षक आहेत, आणि एके दिवशी भाऊराव पाटील आलेले आहेत. भाऊराव शाळेत जात आहेत आणि तिथं पाहतायत सुंदर अक्षरात काहीतरी लावलंय. ते चौकशी करतायत, एवढं सुंदर अक्षर असलेलं हे पोरगं कोण? मग कळालं पांडुरंग गणपती पाटील. ते म्हणले त्याचं घर कुठं आहे? कर्मवीर धिप्पाड माणूस, उंचे पुरे, दारात जात आहेत, टकटक करतायत, दार उघडलं जातं आहे, आजी समोर आहे. ते म्हणले पांडुरंग कुठं आहे? ते म्हणले का? मला त्याला बघायचं आहे. पांडुरंग छोटा समोर आला, पाहिलं. ते म्हणलं एवढा गुणी मुलगा, अक्षर एवढं सुंदर आहे, तर हा मुलगा किती सुंदर, हा पुढं काहीतरी चमकणार, हा पुढं मोठा होणार, हा चांगला शिकणार. ते म्हणले याला मी घेऊन जातो. आणि या मुलाला कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याला घेऊन गेले, बॅरिस्टर त्याला केलं. ते पुढं शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. मग त्या दिवशी भाऊराव पाटील हे देव म्हणूनच त्यांच्या घरी आले असं का म्हणायचं नाही? हेच निळू फुलेंच्या बद्दल झालंय. जुन्या पिढीतल्या लोकांना एक गाव 12 भानगडी हा पिक्चर माहिती आहे, नव्या पिढीला नाही आहे. पण त्यातला जो झेले अण्णा तुम्ही आत्ताही बघू शकता. झेले अण्णा आला आणि निळू फुलेंचं जीवन बदललं. मी त्यांना एक दिवशी विचारलं की तुम्ही कसं काय झेले अण्णा केला? ते म्हणले खरं म्हणजे ती भूमिका मी करणार नव्हतोच, मी सिनेमात कामच करत नव्हतो. वसंत शिंदे नावाचे गुणी अभिनेते होते, त्यांना ती भूमिका दिलेली होती. शंकर पाटील लेखक होते,
अनंत माने दिग्दर्शक होते, नमाडे नावाचे निर्माते होते. वसंत शिंदेना 800 रुपये मानधन ठरलं. कोल्हापूरच्या शांत किरणमध्ये शूटिंग सुरू होणार होतं. शूटिंग सुरू व्हायला 4 दिवस राहिले. वसंत शिंदेने निरोप दिला निर्मात्यांना की मला 1000 मानधन पाहिजे. निर्माते म्हणले आम्हाला काही शक्य नाही. ही 1966ची गोष्ट आहे. 1966. ते म्हणले आम्हाला शक्य नाही. दुसऱ्या दिवशी वसंत शिंदेने कळवलं माझी तब्येत बरी नाही, मी काय शूटिंगला येऊ शकत नाही. आता काय करायचं? शूटिंग सुरू होणार होतं. हे तिघं योगायोगानं पुण्यात होते. बालगंधर्व रंगमंदिरासमोरून निघालेले होते. बोर्ड दिसला, कथा कलेच्या कांद्याची या नाटकाचा प्रयोग होता. ते म्हणले बऱ्याच वेळा आपण फिरतोय, जरा हा प्रयोग बघूया. त्यांचाच होता, लेखक शंकर पाटीलच होते. कसं जमलाय बघूया. हे जाऊन बसले. 4था अंक सुरू झाला. निळू फुले त्यात पुढारी होते. हे म्हणाले आपला झेले अण्णा असाच आहे, असाच माणूस पाहिजे आहे, कानडी हेल काढून मराठी बोलणारा. काय ते गाडवे अण्णा जमतं का तुम्हाला? ही निळूभाऊ स्टाईल ती त्यात आली ती. ते म्हणले आपण यांना विचारूया. नाटक संपलं, आत गेले. निळूभाऊंना विचारलं की निळूभाऊ आत्ता तुम्ही जो पुढारी केला अशीच एक सिनेमात भूमिका आहे, तुम्ही करणार का? ते म्हणले मी काय कधी सिनेमात काम केलेलं नाही, मला काय अनुभव नाही. ते म्हणले तुम्ही करू शकाल, असाच पुढारी करायचा आहे. मग निळूभाऊ जवळजवळ 15 दिवस शंकर पाटलांच्या घरी, कारण त्यांची मातृभाषा कन्नड होती, त्यांच्या घरी कानडी माणसं कशा प्रकारच्या मराठीत बोलतायत, कानडी टोनिंग कसं येतं त्याचं निरीक्षण केलं. 15 दिवस त्यांच्या घरी जाऊन आणि त्यांचा झेले अण्णा आला आणि ते म्हणाले त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं. माझ्या मनात विचार येतो हा वसंत शिंदे निळू फुलेंच्या जीवनामध्ये देवासारखंच आला. हीच गोष्ट पिंजऱ्याची आहे. डॉक्टर श्रीराम लागू त्यांचा पहिला चित्रपट पिंजरा गुरुजी त्यांनी केला. व्ही शांतारामनी तयारी केली आणि ते शोधात होते मास्टर दत्तारामना द्यायचं का, अरुण सरनाईकना द्यायचं का, निळू फुलेंना द्यायचं का, श्रीराम लागूंना द्यायचं का. त्यांच्या डोक्यात हे चाललेलं होतं. शांतारामामध्ये हे सगळं आलं आहे. दरम्यान निळूभाऊंची त्यांची भेट झाली. ते म्हणाले मला असा गुरुजी ह्या पिंजऱ्यामध्ये असा उभा करणारा. तेव्हा डॉक्टर लागूंचं नटसम्राट हे नाटक जोरात चालू होतं. निळूभाऊंनी सांगितलं आत्ताचा कलाकार असता तर ही भूमिका मी चांगली करतो, मला द्या, असं म्हणाला असता निळूभाऊ म्हणाले ही भूमिका डॉक्टर लागू चांगली करतील, त्यांना द्या. त्यांना दिली. डॉक्टर लागूंनी त्या भूमिकेचं सोनं केलं आणि पिंजऱ्यातला गुरुजी म्हणून डॉक्टर लागू हे आपल्यासमोर आले. मला वाटतं निळू फुले श्रीराम लागूंच्या दृष्टीनं देवाच्या रूपातच भेटले. अशी बरीच उदाहरणं देता येतील. म्हणजे एक दिवस मी रणजित देसाईवर PhD केली. एक दिवस रणजित देसाईंच्या घरी काही पत्र आहेत. मी PhDच्या निमित्तानं ती सगळी पत्र अभ्यासत होतो. एक पत्र मला वाचायला मिळालं. सिंधू देशपांडे नावाची एक स्त्री, पुण्यातली, मोलकर्णीचं काम करणारी, तिनं कुठून तरी मिळवून स्वामी आणि श्रीमान योगी या 2 कादंबऱ्या वाचल्या. तिला असं वाटलं की या 2 कादंबऱ्या आपल्या घरी असाव्यात, आपल्याला ते सारखं वाचावं वाटतं. तिनं रणजित देसाईंना एक पत्र लिहिलं कोवाडला. ते पत्र त्यांचे PA पांडुरंग कुंभार त्यांनी दादांना दाखवलं. रणजित देसाईंना दादा म्हणायचे. ते म्हणले हे पत्र आहे. त्यांनी वाचून दाखवलं. त्यानंतर पुढं काय झालं असेल, मी पत्र वाचलं.
पांडुरंग कुंभारांना मी विचारलं, कारण दादा हयात नव्हते. हे पत्र वाचल्यानंतर रणजित देसाईंनी काय केलं, तर ते म्हणाले, दादाने हे पत्र वाचलं. दादा म्हणाले, ही मोलकरीण आहे, दिवाळी जवळ आलेली आहे. तिनं पत्रात असं लिहिलं होतं, प्रिय दादा, मी पुण्यात राहते, मी मोलकरणीचं काम करते, माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे, मला तुमच्या स्वामी आणि श्रीमान योगी दोन्ही कादंबऱ्या अतिशय आवडलेल्या आहेत, त्या माझ्या घरी असाव्यात अशी माझी इच्छा आहे. तरी कृपया, पुढचा शब्द महत्त्वाचा आहे, सवलतीच्या दरात मला या 2 कादंबऱ्या पाठवाल का. फुकट मागितल्या नाहीत, मोलकरीण आहे, सवलतीच्या दरात. पांडुरंग कुंभारांना दादांनी सांगितलं की दिवाळी जवळ आलेली आहे, एक पत्र लिही. तिनं दादा म्हटलंय, प्रिय ताई असं लिही, आणि दिवाळीची भाऊबीजेची भेट म्हणून तुला ह्या 2 कादंबऱ्या पाठवत आहेत असं म्हणून ते पाठवलं. त्या मोलकर्णीच्या दृष्टीनं रणजित देसाई हे देवासारखेच भेटले. अशा अनेक गोष्टी आहेत. माझ्यासमोर संयोजकांनी एक कागद ठेवला आहे आणि त्याच्यावर 45 मिनटं असं लिहिलेलं आहे. कदाचित मी प्राध्यापक असल्यामुळं प्राध्यापक 45 मिनटं बोलत आहेत. टोल पडल्यापासून टोल पडेपर्यंत टोलवा टोलवी करणारा माणूस म्हणजे प्राध्यापक, अशी एक चुकीची व्याख्या काही लोक सांगतात. आम्हाला आणि स्वामी सरांना हे असलं लागू होत नाही. पण अशा अनेक गोष्टी आहेत, मी अजून किमान 1 तास सांगू शकेन. अशा गोष्टी आहेत की माझं म्हणणं एवढंच आहे. मला सांगा, आणखीन एक गोष्ट सांगतो महत्त्वाची आहे. की मी इथंच बोर्डिंगमध्ये राहत होतो. माझे जे चुलते होते, एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. अजितरावना ते माहिती आहेत, माझे पुतणे आहेत. शिवबाळ काका म्हणजे एक वेगळं रसायन होतं. तमाशाचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, बँकेत नोकरी करत होते, काय त्यांच्या मनात यायचं. एकदा त्यांनी आपल्या चिंचणीचे गणपतराव व्ही माने ते तमाशाचा प्रयोग घेतला. एक प्रयोग सांगलीत आणि एक प्रयोग इचलकरंजीत. मला म्हणाले, हे पॉम्पलेट आहेत, हे इचलकरंजी गावात केश कर्तनालयामध्ये पानपट्टीमध्ये सगळीकडे वाटप करू नये, जा. मी निघालो, 5 वाजता निघालो, स्टँडवर गेलो. मनात विचार आला, माझी आई आणि 2 भाऊ तेव्हा कबनूरला राहत होते. माझा भाऊ म्हशी राखण्यासाठी तेव्हा एका घरात होता, आई राबत होती. मग माझ्या डोक्यात आला, कबनूरात जाऊन राहावं आणि आपण हे दुसऱ्या दिवशी हे काम करून यायचं. मी स्टँडवर गेलो, कोल्हापूर गाडी लागली होती. माझ्या डोक्यात आलं, आपण हातकणंगलेत उतरायचं, तिथून पंचगंगा फॅक्टरीला जायचं मिळेल त्या एसटीनं, आणि तिथून पैसेही वाचतील, कबनूरला चालत जायचं, तेवढेच पैसे वाचतील. त्याप्रमाणे मी निघालो. जयसिंगपूरच्या पुढं गेलो, गाडी पंक्चर झाली. फार वेळ झाला. 8:30 पावणे 9ला ती गाडी हातकणंगले स्टँडवर पोचली. हातात सुटकेस, त्यात तमाशाचे पॉम्पलेट, जवळ पैसे 5-6 रुपयेच. उतरलो, म्हटलं गाडी आहे का नाही. एक माणूस म्हणाला, कुठं जाणार आहे, इचलकरंजी. तेव्हा ती गाडी लागली, पळ लवकर, शेवटची गाडी आहे. पळत पळत गेलो, त्या गाडीत बसलो, गाडी निघाली. थोडा वेळ झाला, बाहेर बघू लागलो, कोरोची दिसेना. पंचगंगा फॅक्टरी कुठं आहे. शेजाऱ्याला म्हणलं कुठं आहे. तो म्हणला, इकडं कुठं कोरोची. गाडी इकडं निघाली. कवटे एकंद काय ते कवटे गुलंद, तिकडं कुठंतरी गाडी जाणार आहे. आता काय करायचं. जवळ सुटकेस, गाडी बाहुबलीच्या जवळ गेलेली. आता काय करायचं. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मी रडू लागलो, काय कळेना. माझ्या शेजारी एक कुटुंब कन्नड बोलत होतं, हतनीजवळचे कुठलं तरी होते. ते आपसात बोलू लागले, या पोराला काय झालं आहे, हातात सुटकेस आहे, चांगलं पोरगं दिसतंय, रडायला लागलं आहे, आपण विचारूया. मग तो माणूस मोडक्या तोडक्या मराठीत
मला विचारायला लागला, हे काय झालं? मी त्याला म्हणलं ನಾನು कन्नड पडतं लगेच सांगितलं. मग त्यांनी मला कानडीत विचारलं काय झालं आहे. मी त्यांना म्हणलं असं झालं आहे, मी हातकणंगलेला तिथून इचलकरंजी जाणार होतो, आता काय करू, ही गाडी कुठं जाणार आहे, तू काय घाबरू नकोस. जैन समाजाचे लोक होते. ते म्हणले घाबरू नकोस, आम्ही आता इथं उतरतोय, उतर. कंडक्टर अजून पुढंच होता, तिकीटही काढलेलं नव्हतं. ते म्हणले उतर. म्हणले कुठलं तिकीट आणि काय. कंडक्टर अजून फार पुढं आहे, गाडी भरलेली आहे. त्यांच्याबरोबर मी उतरलो. ते म्हणले चल वर, आम्ही तुला जेवण देतो, तुला अंतरायला पांघरायला देतो, सकाळी उठून जा. मी वर गेलो, त्यांचं भजन वगैरे सुरू होतं. त्यांनी मला जेवण दिलं, अंतरायला पांघरायला दिलं, तिथं राहिलो. सकाळी उठलो, खाली आलो. आता एस टी येईल त्या एस टीनं जायचं. 2-3 माणसं थांबली होती, ते आपसात बोलत होते, आता कधी एस टी येणार, हातकणंगले काय लांब आहे काय, जाऊया की चालत. मग मी मनात म्हणालो, हे जर दोघं तिघं जात असतील तर त्यांच्यावर आपणही जायचं, आपल्याकडं तर कुठं एवढे जास्त पैसे आहेत. ते निघाले, मीही निघालो, हातकणंगल्यात आलो. तिथं एस टी मिळाली, मी गेलो. मला त्या एस टीमध्ये ते जे जैन कुटुंब भेटलं, ज्याने मला रात्री तिथं नेलं, जेवण दिलं, राहायला दिलं, ते कोण आहेत मला माहीत नाही, त्यांचं नाव मला माहीत नाही, माझं नाव त्यांना माहीत नाही, पण माझ्या दृष्टीनं ते देवच होते. नाहीतर ती गाडी कुठं गेली असती, मी कुठं गेलो असतो, माझं काय झालं असतं, काहीही सांगता येत नाही. आणि म्हणून देव हा माणसात आहे, दगडात आहे की नाही, आहे आणि नाही. ज्याला आहे असं वाटतं त्याने नमस्कार करावा, ज्यांना नाही असं वाटतं त्यांनी शांतपणे, तुकारामाने सांगितलंय, संतांना नमस्कार करा, संतांच्यामध्ये देव आहेतच. आणि म्हणून आजच्या काळात या गोष्टीची अधिक गरज आहे. कारण आज माणुसकी कमी कमी होत चाललेली आहे, वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे, देवाच्या नावानं बाजार मांडणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. बसवेश्वरांनीही जे सांगितलं तेही आपण मानत नाही आहे. तुम्ही स्वतः श्रम करा आणि तुमचा उदरनिर्वाह करा, दक्षिणा मागू नका, देऊ नका, हे बसवेश्वरांनी सांगितलं. आपण आपल्या आचरणात ते किती आणतो हा प्रश्न आहे. याविषयी आपण चिंतन करूया, देव मानूया, निष्ठेच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या, सद्गुणाच्या रूपात मानूया. पण देवापेक्षा देव माणसं मानूया. आपले गुरुदेव आहेत. माझ्यासमोर RK स्वामी बसलेत, आमचे सर आहेत. मला आज देव भेटल्याचा आनंद झाला. मूर्तीतला देव बोलत नाही, त्याने आल्या आल्या माझी चौकशी केली, हा खरा देव आहे की नाही. खरा देव हा बोलतो, चौकशी करतो, विचारपूस करतो. आणि तो देव आपण त्याच्याशी बोलतो, तो आपल्याशी बोलत नाही. तो आहे का नाही माहीत नाही. या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. पण कुणाच्याही भावना दुखावण्याचा कुणालाही अधिकार नाही. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी जरूर त्या देवाला नमस्कार करावं, त्याच्यापुढं नतमस्तक व्हावं, त्याला मानावं. ज्यांना वाटतं या मूर्तीपेक्षा माणसातच खरा देव आहे, त्यांनी त्यांची भक्ती करावी. हे स्वातंत्र्य आहे, याचा आपण उपभोग घ्यावा. आणि म्हणून माझ्या मनात गेल्या काही वर्षापासून जो विचार घोळतोय, जे माझं चिंतन सुरू आहे, जे माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं, जसं ND पाटील सरही एका सभेत म्हणाले, गाडगे बाबांच्यावर ते बोलत होते आणि ते म्हणाले, गाडगे बाबा म्हणजे देव न मानणारा देव माणूस. हे ND पाटलांचे शब्द आहेत. विद्यापीठामध्ये मी त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यांचं सारांश एकच की बाबा हे देव न मानणारा देव माणूस. म्हणजे माणूस महत्त्वाचा,
जिवंत व्यक्ती महत्त्वाची, ही एक भूमिका आहे. हे माझं मत आहे. माझं मत मांडण्याचं मला स्वातंत्र्य आहे. माझ्या मताला विरोध करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. कारण आपण भारतीय घटना मानतो, संविधान मानतो, कुराण, पुराण, बायबल या सगळ्यापेक्षा संविधान महत्त्वाचं आहे. त्या संविधानानुसार आपण या विषयावर चिंतन करूया. एवढं होऊन जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर तुकारामांनीही सगळे अभंग संपताना शेवटी असं म्हटलंय, तुकारामांनी म्हटलंय, बोलिलो जे तुमची या हिता क्षमा कीजे. तुकारामांनी काय काय शब्द वापरलेत तुम्ही त्यांचे अभंग वाचा. मी इथं उच्चारू शकत नाही असले सगळे शब्द तुकारामाच्या अभंगात त्यांनी वापरलेत. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय, कारण तुकाराम हे जसे विठ्ठल भक्त होते तसेच ते परखड समाज सुधारक होते, प्रबोधनकार होते, समाजाचे उद्धारकर्ते होते. ह्या भोंदूपणाला, भोळे भाबडेपणाला, कर्मकांडाला त्यांचा विरोध होता. आणि म्हणून मीही शेवटी एवढंच म्हणेन की बोलिलो जे तुमची या हिता क्षमा कीजे. मला आज माझे विचार मांडण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली याबद्दल पुन्हा एकदा या सर्व संयोजकांना धन्यवाद देतो. ज्या बोर्डिंगमध्ये मी राहिलो त्या बोर्डिंगविषयी पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो. मगाशी एकच प्रसंग सांगितला, याच्यापेक्षा आणखीन एक जीव घेणा प्रसंग माझ्यावर याच बोर्डिंगमध्ये असताना आलेला होता. जुन्या साड्या चोरल्या असा आळ माझ्यावर आला आणि मला 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. त्याही वेळेला जे नावाचेच फक्त भगवान नव्हते ते दाजी, प्रभाताई आणि अजित दादा आणि माझे काका हे चौघं धावून आले म्हणून मी त्याही संकटातून वाचलो. हे चौघं माझ्या दृष्टीनं तेव्हा देवच होते. आणि म्हणून खऱ्या देवापेक्षा खरी माणसं महत्त्वाची आहेत, हे माझं मत आहे. हे आपण ऐकून घेतलात याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देव माणसामध्ये आहे की मूर्तीमध्ये आहे याचं एक विश्लेषणपूर्वक असं व्याख्यान, आपले विचार या ठिकाणी सरांनी मांडलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या समारंभाचं आभाराचं गोडकाम माननीय सुनील कोरे साहेब, ऑनररी सेक्रेटरी, लिंगायत बोर्डिंग सांगली यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शरणो शरणार्थी. आजचा हा तिसरा दिवस, तिसरं पुष्पाचं प्राध्यापक माळीने आपल्याकडे सादर केलेलं आहे. त्यांनी जे काय आपल्याला आज सांगितलं, देव की देव माणूस, याबद्दल निश्चितपणे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करतील असंही मला वाटतं आहे. आजच्या ह्या व्याख्या देण्यासाठी ते आज इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं बोर्डिंगच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी आणि आपण अजितदादा, स्वामी सर यांनी आज उपस्थिती लावलेली आहे. त्याचबरोबर सर्व श्रोते, सर्व स्त्रीवर्ग आज मोठ्या प्रमाणात आहे. आज कार्यक्रम थोडासा उशीर जरी झाला असला तरी उद्यापासून कार्यक्रम आपण वेळेत सुरू करूया. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी जरा वेळेत यावं ही पुन्हा मी सर्वांना विनंती करतो. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. यानंतर नेहमीप्रमाणे आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं. जय गुरु बसवेशा, जय तु जगत गुरु बसवेशा, जंगम रूप तु बसवेशा, जगदोदारक बसवेशा,
कल्याणकारी बसवेशा कारुण्यमूर्ती बसवेशा कायक योगी बसवेशा कैवल्यदाता बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा निरुग्न रूपा बसवेशा निष्कललिंग तू बसवेशा आकार उकार मकार मूलक ओंकार तुची बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा परम प्रभु तू बसवेशा पतित पावन बसवेशा भक्ताचा प्राण बसवेशा भवभय तारक बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा किंकर तुची बसवेशा शंकर तुची बसवेशा मूढ मानवाचा मदहरता महादेव तू बसवेशा जय गुरु बसवेशा जय तु जगद्गुरु बसवेशा अनहुनी सान तू बसवेशा महतो महीयन बसवेशा शरण हृदयस्थ बसवेशा धाव तू बसवेशा धाव तू बसवेशा धाव तू बसवेशा जगज्योती बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु Thank you.